नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या 6 जूनच्या एपिसोडमध्ये असे होणार आहे की जानकी ही ऐश्वर्याचा प्रत्येक प्लॅन उद्ध्वस्त करत असते। ऐश्वर्या जानकीला तोंडावर पाडण्यासाठी काही ना काही प्लॅन करत असते, परंतु जानकी मात्र त्याचे प्रेमाने उत्तर देऊन आणि सर्वांच्या तोंडावर ऐश्वर्याला मात्र प्रेमाने धडा शिकवत असते। ऋषिकेशला सुद्धा आता ऐश्वर्याबद्दल सर्व समजलेले असते, कारण सर्वांसमोर ऐश्वर्याने जानकीला तोंडावर पाडण्यासाठी शर्वरीला जो हार असतो तो हार लपून त्या ज्वेलर काकांकडून आणलेला असतो आणि तिला असे वाटत असते की आता जानकी ही सर्वांच्या समोर तोंडावर पडेल। परंतु जानकी ही आई आणि नानंदेखत ऐश्वर्याचे कोणतेही कारस्थान उघडे पाडत नाही, परंतु ऐश्वर्याला चांगला धडा आणि जाप्ती शिकवत असते। ऐश्वर्याने सारंगबरोबर सुद्धा जे काही वागलेले असते ते सुद्धा सत्य आता ऋषिकेश आणि जानकीसमोर लवकरच येणार असते। ऋषिकेशला सुद्धा ऐश्वर्याचा खरा चेहरा हा लवकरच समजणार असतो, कारण ऐश्वर्याचे प्रत्येक कारस्थान ऋषिकेशच्या लक्षात येते, परंतु ऋषिकेशला माहिती नसते की ऐश्वर्या इतके कारस्थान करून तिने सारंगला सुद्धा किडनॅप करून ठेवलेले असते। तेव्हा ऋषिकेशने काही जी बियाणे शेतकऱ्यांना देऊ केलेली असते आणि मोफत जी बियाणे असतात त्यात ऋषिकेशने 5 ऐवजी 6 शेतकऱ्यांची निवड केलेली असते, कारण एकच शेतकरी ऋषिकेशच्या हातापाया पडतो आणि त्याचे कर्ज फेडण्यासाठी त्याला त्या बियाण्यांची आणि कीटकनाशकांची खूप गरज असते, म्हणून ऋषिकेशने त्या शेतकऱ्याला सुद्धा या संधीचा फायदा दिलेला असतो। परंतु ऐश्वर्याला मात्र हे काही देखवत नाही। जानकीने गुलाबदादांची मदत घेऊन ऐश्वर्याला बागेमध्ये एक रोप लावण्यासाठी सांगितलेले असते। ऐश्वर्याला त्या गोष्टीचा खूप राग आलेला असतो। मुद्दाम ऐश्वर्या ही जानकी आणि ऋषिकेश देखत कामाचे नाटक करते की तिला त्या कामामध्ये खूप असा इंटरेस्ट आहे असे दाखवते आणि जानकीला म्हणत असते की तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी रोप लावले। तेव्हा जानकीसुद्धा ही ऐश्वर्याला सांगत असते की सारंग भाऊजींना या कामाची खूप आवड आहे आणि आता ऐश्वर्या तुलासुद्धा त्या कामाची आवड असली पाहिजे, त्यामुळे तूसुद्धा मन लावून काम कर। परंतु जानकी ही ऐश्वर्याला अगदी सारंगबरोबर मिळून घेण्यासाठी हे सर्व सांगत असते, कारण सारंग भाऊजींचा स्वभाव हा खूप मनमिळावू आणि खूप चांगला असतो, त्यामुळे सारंगची जानकीला कायम काळजी असते आणि ऐश्वर्या मात्र हुशार आणि चलाक असते आणि तिचे सर्व कपटी डाव जानकी ही पूर्ण उधळून लावत असते। तेव्हा ऐश्वर्याला जानकीने सांगितलेल्या या कामामुळे खूप राग आलेला असतो आणि त्याच वेळेस गुलाबदादा बोलून गेलेले असतात की वहिनी, मी तुम्हाला या पावडरबद्दल सांगतो, म्हणजे जी केमिकल पावडर असते आणि ती त्या कीटकनाशक खतामध्ये थोडीशी मिक्स करायची असते। ती पावडर जर जास्त घालण्यात गेली तर त्या पावडरने सर्व बियाणांचा नाशसुद्धा होऊ शकतो आणि जमीनसुद्धा नापीक होऊ शकते, हे तर ऐश्वर्याच्या लक्षात आलेले असते। म्हणून जानकी आणि ऋषिकेशला ती पुन्हा धडा शिकवायचा ठरवते आणि यामुळे जानकी आणि ऋषिकेशची तर बदनामी होईलच, परंतु आपल्याला सुद्धा त्यांचा जो मान आहे तो घालवता येईल। जगासमोर ते स्वतःला मोठेपणा मिरवत असतात, मग या संधीचा फायदा घेऊन आपण त्यांना धडा शिकू असे ऐश्वर्याने ठरवलेले असते। म्हणून जी कीटकनाशके आणि खत हे शेतकऱ्यांना वाटायचे असते, तर ऐश्वर्या रात्री मुद्दाम त्या सर्व खतामध्ये केमिकलने बनलेली ती पावडर जरा जास्त प्रमाणात मिसळते, कारण ती पावडर जर जास्त प्रमाणात मिसळली आणि उद्यासुद्धा ऋषिकेश यामध्ये आणखीन जर पावडर मिसळू शकतो, म्हणजे शेतकऱ्यांना ज्या प्रमाणात त्यांनी सांगितलेली आहे शेतकरी पुन्हा त्या प्रमाणात त्यामध्ये मिक्स करतील आणि ही जर मिक्स केलेली पावडर जर शेतकरी त्यांच्या शेतात जेव्हा वापरतील तेव्हा पूर्ण पिकांचा तर जळून नायनाट तर होईल, परंतु जमीनसुद्धा नापीक बनेल आणि हे ऐश्वर्या लगेच लक्षात घेऊन ती सर्व पावडर त्यामध्ये मिक्स करून देते आणि मनात म्हणत असते की स्वतःला जगासमोर मोठेपणा मिरवायचा असतो, त्यामुळे आता जानकी आणि ऋषिकेश तुम्हाला मी कसा धडा शिकवते बघतच राहा। ऐश्वर्याला वाटत असते की हे सर्व काही व्यवस्थित होईल, परंतु जानकीच्या हे सर्व काही लक्षात आलेले असते। जेव्हा नाना आणि सुमित्रा हे आपल्या हाताने त्या खताची वाटप करणार असतात, तर जानकी प्रत्येक गोणी गुलाबदादांना उचलून देत असते, परंतु ऐश्वर्याने मात्र ती पावडर मिक्स करण्यासाठी ज्या गोण्यांची सिलाई उधळलेली असते आणि ती गोणीतील खत हे बाहेर येते, तेव्हा जानकी विचार करते की गुलाबदादा, आपण या गोण्यात सिलाई कशी उधळली गेली असन, आपण तर त्यामध्ये अजून पावडरसुद्धा मिक्स केलेली नाही, मग हे झालेच कसे। तेव्हा जानकीचे हे सर्व काही लक्षात आलेले असते आणि
नक्की हा ऐश्वर्याचा प्लॅन असणार हे सुद्धा जानकीच्या लक्षात आलेले असते। तेव्हा आता जानकी आपला हुशार चालाक डोक्याने ऐश्वर्याला पुन्हा तोंडावर पाडणार असते आणि त्या शेतकऱ्यांची होणारी नुकसान भरपाई जानकी ही स्वतः सर्व काही वाचवणार असते। नंतर सारंगने इतके मन मिळवून केलेले काम आणि सर्व काही ऋषिकेशचे चाललेले कौतुक बघून सुमित्राला खूप छान वाटत असते। सुमित्राला सौमित्राची आठवण होते, कारण सौमित्र आपल्याला सोडून कायमचा गेला आणि गेल्यापासून त्याचा फोनसुद्धा नाही, कॉलसुद्धा नाही। म्हणून सौमित्राच्या काळजीने सुमित्राच्या डोळ्यामध्ये पाणी येते आणि हे सर्व जानकी बघते। तर जानकीला वाटत असते की नक्की आईंना सौमित्र भाऊजींची आठवण आली असेल। जानकीला सुद्धा सौमित्र भाऊजींची आठवण होते, कारण खरंच किती दिवस झाले सौमित्र भाऊजींचा कॉल नाही, सौमित्र भाऊजी कुठे असतील याचा थांगपत्तासुद्धा नाही, म्हणून तिला आठवण येत असते। तर रात्री जानकी ही ऋषिकेशजवळ तो विषय काढणार असते। ऋषिकेश बाहेर असतो, कारण त्याला सुद्धा हे ऐश्वर्याने जे काही केले त्याचे टेन्शन असते, म्हणून जानकी ही ऋषिकेशजवळ बाहेर येते। आणि त्याच वेळेस सौमित्र हा आपल्या घरी एका चोराचा वेश घेऊन आलेला असतो। त्याने डोक्यामध्ये काळी टोपी घातलेली असते आणि अंगावर पूर्णपणे पांघरून असते आणि त्याच वेळेस जानकीला सौमित्राचा धक्का लागतो। तेव्हा जानकी कोण आहे, कोण, चोर चोर असे म्हणून ओरडत असते। तर सौमित्र हा जानकीच्या आवाजाने तिथून पळ काढतो। तेव्हा सौमित्राला वाटत असते की वहिनी मी आहे असे तो सांगणार, तेवढ्यात त्याचा धक्का जानकीला लागतो आणि जानकी ही सौमित्र पळत असताना खाली पडते। तेव्हा मात्र सौमित्राला जानकी पडली म्हणून खूप वाईट वाटते, म्हणून तो वहिनींना उचलायला जातो आणि तेवढ्यात ऋषिकेश मागून येतो आणि सौमित्राच्या डोक्यातील टोपी काढून तू कोण आहे असे विचारतो। तर तो सौमित्र असतो। सौमित्राला बघून जानकी आणि ऋषिकेशला तर खूप आनंद होतो। ऋषिकेश विचारतो की अरे सौमित्र तू कुठे होता आणि काय ही तुझी अवस्था। तेव्हा सौमित्र हा ऋषिकेशला तर मिठी मारतो, परंतु ऐश्वर्या त्याच्याबरोबर जे काही वागलेली आहे, कारण ऐश्वर्याने सौमित्राला किडनॅप करून ठेवलेले होते आणि त्याच्याबरोबर लग्न करण्याचा तिचा प्लॅन जो काही होता तो सौमित्र आणि कावेरीने हुडकावून लावला होता। कारण ऐन लग्नाच्या वेळी जे काही घडलेले आहे ते सर्व सौमित्र जानकी आणि ऋषिकेशला सांगतो। तेव्हा जानकीच्या लक्षात येते की म्हणजे ऐश्वर्याची जी मैत्रीण होती जानकीला सांगण्याचा प्रयत्न केला होता आणि जानकीला तिकडे त्या गेट हाऊसमध्ये सुद्धा त्या मैत्रिणींनी नेले होते आणि तेव्हा झालेला सर्व प्रकार जानकीच्या लक्षात येतो। म्हणजे जे काही हळदीचे डाग तेथे जमिनीवर पडलेले असते, म्हणजे तेथे सौमित्र नक्की किडनॅप होता हे सौमित्राच्या सांगण्यावरून जानकीच्या लक्षात येते। तेव्हा मात्र ते ऐकून ऐश्वर्याचा मात्र ऋषिकेशला खूप राग येतो आणि ऋषिकेश म्हणतो की म्हणजे ऐश्वर्या सारंगशी मुद्दाम लग्न केले आणि तिला आपला बदला घ्यायचा होता, परंतु लग्न मात्र सौमित्राशी करायचे होते आणि तिचा तो प्लॅन सक्सेस झाला नाही। तर सौमित्र म्हणतो की हो दादा, कारण ऐश्वर्याची आई आहे ना कावेरी काकूने मला ती चिठ्ठी वाचून माझी तेथून सुटका केली आणि त्या जर ऐनवेळेस तेथे आल्या नसत्या तर ऐश्वर्याने माझ्याबरोबर लग्न करून तिचा आणि सयाजीरावांचा प्लॅन सक्सेस केलेला असतो। म्हणजे यामध्ये सयाजीरावांचा सुद्धा हात होता हे ऋषिकेशच्या सौमित्राला सांगण्यावरून लक्षात येते। तेव्हा ऋषिकेशला इतका राग येतो की ऐश्वर्या आणि सयाजीराव आपल्याशी असे धोका देऊ शकतात आणि जानकीला सुद्धा सर्व काही हे लक्षात येते, परंतु कावेरी काकूमुळे आज आपले हे कुटुंब वाचले हे जानकीला समजते। तेव्हा जानकी आणि ऋषिकेश आता ठरवतात की सौमित्राचे सुद्धा अवंतिकाशी लग्न झाले पाहिजे आणि ऐश्वर्याला या तिच्या चाललेल्या कारस्थानाचा धडा तर लवकरच शिकवायला हवा, कारण सारंग भाऊजी आपले इतके शांत आहे आणि ऐश्वर्या काही ना काही प्लॅन करून सारंग भाऊजींचा नक्की यामध्ये बळी देतील। म्हणून सारंग भाऊजीला ऐश्वर्याच्या ताब्यातून जर सुखरूप वाचवायचे असेल तर आता ऐश्वर्याला आत्ताच रोखले पाहिजे हे जानकीच्या लक्षात येते। तर सुमित्रेने जे काही सांगितलेले असते त्यावरून ऋषिकेश आणि जानकी आता ऐश्वर्याला चांगला जाब विचारणार असतात आणि आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।